शेतकऱ्यांचा मोर्चा आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे। आता तो नाशिकच्या द्वारका परिसरामध्ये आहे। माझ्या मागे जर तुम्ही बघितलं तर मोठ्या प्रमाणात इथे शेतकरी जे आहे मुंबईच्या दिशेने रवाना झालेले पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात शेतकरी हातात आपला बॅनर असेल किंवा शिदोरी घेऊन ते आता मुंबईकडे रवाना झालेले आहेत। आपल्या प्रामुख्याने मागण्या ह्या राज्य सरकारकडे त्यांनी ज्या मांडलेल्या आहेत। काल रात्री उशिरा दादा भुसे सोबत यांची बैठक झाली, मात्र बैठक ही निष्फळ ठरलेली आहे। कोणत्याही प्रकारचा त्याच्यावर काही जो निर्णय होता तो झालेला नाहीये आणि आता मुंबईच्या दिशेने हा दौरा आता रवाना झालेला पाहायला मिळतोय। विधानमंडल पे लॉन्ग मार्च चलो मुंबई, इन्कलाब जिंदाबाद। ऑल इंडिया जबरदस्त उत्स्फूर्त प्रतिसाद शेतकऱ्यांमधून मिळतोय। महाराष्ट्रभरातल्या शेतकऱ्यांचे फोन येत आहेत आणि मला खात्री आहे की चौका चौकामध्ये महाराष्ट्रातला शेतकरी रस्त्यावर येईल आणि शेतीमालाच्या भावासाठी एक जबरदस्त एल्गार संबंध महाराष्ट्रभर या लॉंग मार्चच्या निमित्तानं निर्माण होईल आणि राज्य सरकारला शेतकऱ्यांच्या मागण्या गांभीर्यानं घ्यायला आम्ही सर्वजण मिळून भाग पाडू। शेतकऱ्यांची पोरं एकजुटीनं रस्त्यावर उतरतील। या संदर्भातली आपली बैठक कधी आहे? उद्या 3 वाजता त्यांनी आम्हाला चर्चेसाठी बोलवलंय। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, संबंधित सर्व खात्यांचे मंत्री, कृषी मंत्री यांनी चर्चेला बोलवलेलं आहे। जोपर्यंत लढा उभा राहत नव्हता तोपर्यंत सरकार बोलायला तयार नव्हतं। ही एक मोठी गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा शेतकरी रस्त्यावर येईल तेव्हाच सरकारला शेतकऱ्याची आठवण येते। मला खात्री आहे की एक जबरदस्त अशा प्रकारचा उत्साह, लढ्याचा उत्साह शेतकऱ्यांमध्ये या सगळ्या लॉंग मार्चमुळे निर्माण झालाय। तो एक क्रांतिकारक अशा प्रकारच्या शेतकरी एकजुटीमध्ये परावर्तित होईल। काल जी बैठक झाली त्यामध्ये तुमचा काही तोडगा निघाला नाही का? कालच्या सगळ्या बैठकीमध्ये आमच्या मागण्या काय आहेत या पालकमंत्र्यांच्या मार्फत आम्ही राज्य सरकारपर्यंत पोहोचवलंय। काल तोडगा काढण्याची बैठक नव्हती, तर आमचा लॉंग मार्च काय आहे, काय मागण्या आम्ही करतोय हे सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठीची ती प्रक्रिया होती, ती काल पार पडली। आज सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी उद्या बैठक लावलेली आहे। त्या बैठकीमध्ये या सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होईल आणि तोडगा काढण्याचे प्रयत्न होतील। शेवटचा प्रश्न, तोपर्यंत तुमचा मोर्चा हा मुंबईच्या दिशेने रवाना होणारच आहे का की कुठे थांबणार आहे? किसान सभेचा आणि लाल बावट्याच्या कामाची एक पद्धत राहिलेली आहे। आम्ही रणांगण कधीच सोडत नाही। एकीकडे चर्चा चालू राहील मात्र दुसरीकडे लढा सुद्धा चालू राहील। आमचा लॉंग मार्च हा जोपर्यंत मागण्यांच्या बद्दल तोडगे निघत नाहीत तोपर्यंत सुरू राहणार आहे। खरं तर आपल्यासोबत शेतकरी किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले होते। त्यांनी सांगितलं जोपर्यंत आमच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य होणार नाही तोपर्यंत हा मोर्चा जो आहे तो लाल पावट्यांचा मोर्चा हा मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे आणि मोठ्या प्रमाणात इथे शेतकरी आपल्याला पाहायला मिळत आहेत। जमीन आमची, कष्टकऱ्याच्या नावे जमीन झालीच पाहिजे। अरे हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल, हल्ला बोल। मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग आता मुंबईकडे रवाना झालेला आहे। काल पालकमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीमध्ये रात्री जवळपास 1 वाजेपर्यंत एक बैठक झाली, त्यामध्ये कुठलाही निर्णय झाला नाही। मात्र आमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आमचा मोर्चा हा मुंबईच्या दिशेने रवानाच होईल। शेतकरी नेते किसान सभेचे डॉक्टर अजित नवले यांनी सांगितलं का मुख्यमंत्र्यांसोबत आमची उद्या दुपारी बैठक होणार आहे आणि तोपर्यंत हा मोर्चा मुंबईच्या दिशेने जो आहे तो सतत चालूच राहणार आहे। मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव आपल्या मागण्यांसाठी आता रस्त्यावर उतरलेले आहेत। काल दिंडोरीपासून हा मोर्चा जो आहे तो सुरुवात झाला। काल रात्री उशिरा नाशिक लगत असलेल्या
एका मैदानामध्ये हा रात्री मुक्कामाला होता आणि आज सकाळपासून मुंबईच्या दिशेने हा रवाना झालेला आहे. खरं तर आपल्या मागण्या या सरकारपर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामुख्याने एक लक्ष वेधण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. खरं तर हातात पावडे घेऊन, आदलेली शिदोरी घेऊन हे शेतकरी आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेले आहेत. कांद्याला हमीभाव द्या, आमच्या आदिवासींच्या जमिनी द्या, अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या मागण्या शेतकरी वर्ग करताना आणि प्रशासनाचं, सरकारचं लक्ष वेधण्यासाठी या प्रामुख्याने या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. हजारो शेतकरी हे या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत आणि आता द्वारका परिसराकडून ते मुंबईच्या दिशेने या ठिकाणी आपल्याला रवाना झालेले पाहायला मिळत आहेत. बाबा, कोणत्या दिशेने निघाले? आम्ही वनी दिंडोरी. कुठं चालले? आम्ही चाललो मुंबईला. काय मागण्या? आमच्या आहे जमिनीच्या मागण्या. मान्य कर. मागे पण तुम्ही आंदोलन केलं होतं. माग 2 वेळा आंदोलन केलं. आम्हाला ते मान्यता आहे ना, मान्यता दिली, परत मान्यता काय भेटली. काय बाबा, कुठं निघाले? ते जमिनीसाठी जमिनीसाठी मुंबईला. मागण्या मान्य होईपर्यंत बाहेर परत यायचं नाही. नाही, परत नाही यायचं. नक्कीच. खरं तर जोपर्यंत आमच्या मान्य होणार नाही तोपर्यंत परत येणार नाही, अशी भूमिका आता शेतकरी वर्गाने घेतलेली आहे. मुंबईच्या दिशेने हा लाल सलाम करत शेतकऱ्यांचा मोर्चा आता रवाना झालेला पाहायला मिळतोय.